नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे। ईव्हीएमच्या विरोधात आणि बॅलेट पेपरच्या समर्थनार्थ ओबीसी जाती आधारित जनगणना करण्यात यावी, बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी आज भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात भारत बंद अंतर्गत आज निदर्शने करण्यात आली। बुलढाण्यात देखील भारत मुक्ती मोर्चा आणि सामाजिक संघटनांच्या वतीने जयस्तंभ चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे निदर्शने करण्यात आली। यावेळी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 31 राज्यामध्ये 567 जिल्ह्यामध्ये एकाच वेळेस भारत बंदचे आवाहन केलेले आहेत। राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग या अंतर्गत राष्ट्रव्यापी भारत बंद अंतर्गत माननीय मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत बंद बुलढाणा जिल्ह्यामध्ये होत आहेत। 1 जुलै 2025 रोजी निवडणूक आयोग, शासन प्रशासन जनविरोधामध्ये भारत बंदचे आव्हान पुकारलेले आहेत। तरी या भारत बंदचे 5 मुद्दे आहेत। पहिली जी मागणी आहे की ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे आणि निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेतल्या गेल्या पाहिजे। दुसरी मागणी ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। आपल्या देशाचे प्रधानमंत्री ओबीसी म्हणून घेतात स्वतःला, परंतु ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यास त्यांचा विरोध आहे। साथियो, या ठिकाणी या देशातील जो शेतकरी आहे, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव भेटत नाही। आज शेतकरी असेल, शेतमजूर असेल, अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जगत आहे। हा जो भारत बंद आहे, या भारत बंदचा मुख्य उद्देश या देशातील SC, ST, ओबीसी तथा धार्मिक अल्पसंख्याक लोकांचे लक्ष या समस्यांकडे वेधले गेले पाहिजे। त्यांच्या समस्याचे जे मूळ आहे ते ईव्हीएम आहे आणि जोपर्यंत ईव्हीएम बंद होत नाही तोपर्यंत या देशातली जी सरकार आहेत ती लोकशाहीतून निवडली जात नाही, ती ईव्हीएम बॉक्समधून निवडली जातात आणि मग ते परत 5 वर्ष या देशातील जनतेवर अन्याय अत्याचार करत राहतात। भारत मुक्ती मोर्चा माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वात वेळोवेळी आंदोलनं करून या देशातील SC, ST, ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्याक जनतेचे लक्ष वेधण्याचं काम करत आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत।